नमस्कार नमस्कार नमस्कार, कसे आहात? मी तुमच्या सगळ्यांची लाडकी चिंकी आले एक नवीन व्हिडिओ घेऊन. अगं मिंकी, आलीस? किती उशीर केलास? कधीची वाट बघतीये मी तुझी. ये बस, रिव्हिजन करायचे, बस लवकर. इतिहासाचं गाईड आणलंस ना? नशीब. अगं नाहीये माझ्याकडे. हो, मी आणलंय इतिहासाचं. तू मला तुझं भूगोलचं दे. हा हो, देते. अगं चिंकी, हे तिसरं महायुद्ध कसं लक्षात ठेवायचं सांग बरं. माझं तर ते वाचून वाचून डोकंच दुखायला लागलंय, पण लक्षात काही सुद्धा राहत नाहीये. टेन्शनच आलंय मला. अगं विंकी, कशाला एवढं टेन्शन घेतेस? मी आहे ना. हे बघ, महायुद्ध म्हणजे काय असतं? दोन गटांमध्ये हाणामारी होते. म्हणजे त्यांच्याकडे जी जी शस्त्र वगैरे असतात ती वापरून ते एक दुसऱ्याला मारतात, बरोबर? आणि त्यातलं कोणीतरी जिंकतं वगैरे. ठीक आहे, युद्ध म्हणजे हे एवढंच असतं. एवढीच कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची आपण, बरं? एक काम कर, वही पेन आणलेस ना? हा, मी सांगते तसं लिहत जा. सांग, लिहिते मी. तिसरं महायुद्ध हे अतिशय मोठं महायुद्ध होतं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षाही ते अतिशय भयंकर आणि घनघोर होतं. या युद्धात थोडे सैनिक या बाजूने तर थोडे सैनिक त्या बाजूने एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी तलवारी, कोयते, धनुष्यबाण, भाला याने मारामारी सुरू केली. मारामारी दिलेस ना, त्याच्या आधी जीवघेणी असली, जीवघेणी. हा, म्हणजे जीवघेणी मारामारी सुरू केली. आणि त्यांच्यासोबत थोडे प्राणी होते, म्हणजे जसं की घोडा, हत्ती वगैरे. चिंकी, मी काय म्हणते, आपण अजून थोडे प्राणी ऍड करूया का? म्हणजे गाढव वगैरे. गाढव लिहिल्यावर काय भीषण युद्ध वाटणार आहे का ते? डायनासोर लिही त्याच्यापेक्षा, डायनासोर. मूर्ख कुठची. उगाच स्वतःची अक्कल पाजळू नको. मी जेवढं सांगते तेवढं लिही. पूर्ण मार्क हवेत ना आपल्याला त्या प्रश्नाचे. हा, मग मी सांगते तेवढंच लिही. बरं, सांग पुढे. भयानक वाटतंय बाई लिहिताना मला. सांग. त्या युद्धात जीवितहानी तर काही झाली नाही, साधं खरचटलंही नाही कोणाला. पण त्या भाल्या आणि तलवारीमुळे कपडे फाटले सगळ्यांचे आणि सगळेजण अर्धनग्न अवस्थेत एकमेकांशी लढाई करत होते. मग त्यांनाच एकमेकांकडे बघून लाज वाटायला लागली. सगळं उघडं पडलेलं. त्यामुळे मग त्यांनी ते युद्ध तिथेच थांबवलं की सगळे आपापल्या घरी पळून गेले. म्हणजे थोडक्यात काय, ते युद्ध टाळ झालं. कोणीच जिंकलं नाही त्यात. बाई, अगं कोणीतरी जिंकलंच असेल ना युद्धात, असं कसं होईल? अगं मिंकी, काय ग करू तुझं बाई मी. हे बघ, पुढच्या वर्षी इतिहासाच्या सिलेबस मध्ये आपल्याला चौथं महायुद्ध असणार, बरोबर? ते आपण इथूनच कंटिन्यू करू शकू. बघ, म्हणजे तिसऱ्या महायुद्धातले सैनिक शेवटी घरी पळून गेले आणि परत कपडे बदलून त्यांनी नवीनरित्या युद्ध सुरू केलं, नाही का? तेच चौथं महायुद्ध. म्हणजे अशी सुरुवात झाली चौथ्या महायुद्धाला, असं आपण लिहू शकू. एवढं साधं तुला कळत नाही का ग शिबाई? हा, बरोबर. कसली सॉलिड आहेस ग तू चिंकी. माझं सगळं टेन्शन घालवलंस बघ तू. आहेच मी हुशार. हे बघ, सरांनी सांगितलंय हा प्रश्न 100% येणार आहे पेपर मध्ये. त्यामुळे आपल्या दोघींना या प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत. हो, चल मी जाते आता, जेवायची वेळ झाली नाही का? आणि ऐक, आईकडून गाजराच्या हलव्याचा डबा घे आठवणीने. मिंकीला आठवणीने गाजराच्या हलव्याचा डबा दे, नाहीतर चाळीत वाटून टाक तो हलवा. पोपट काका, महादू आजोबा किंवा ढमके काकूंना दे. माझाच मूर्खपणा. 2 दिवस गाजराचा हलवा, गाजर भात, गाजर कोशिंबीर, गाजराची भाजी असं सगळं खाते मी. जाऊ देत. बरं चला, मी निघते आता. आपण भेटू परत. तोपर्यंत बाय बाय.